थोडंसं. हॅलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. आज ना मी तुम्हाला एक डेली पॅटर्न सांगणार आहे आमचा. आम्ही सगळ्या मैत्रिणी भेटलो की छान एखादा मस्त आईस टी किंवा कोल्ड कॉफीचा ग्लास हातात घ्यायचा आणि मग चर्चेला सुरुवात करायची. मग ह्या हिरोईननी कशी हेअरस्टाईल ठेवली होती, त्या हिरोईननी कशी हेअरस्टाईल ठेवली होती पासून जी चर्चेला सुरुवात होते ती चर्चा फायनली आय जस्ट वॉन्ट गेट अ न्यू हेअर कट, आय जस्ट वॉन्ट अ न्यू लुक, ह्या लेवलला कुठेतरी रुळावर लागते. आणि मग प्रत्येकाला मस्तपैकी चिप्स नाचोस खाता खाता ते चघळता ह्या चर्चेचं सुद्धा चरवण करायला एकदम मज्जा यायला लागते. आणि मग माझ्या केसात कसे स्प्लिट एंड्स आहेत, माझे केस जरा रफच झालेत, मी ही ट्रीटमेंट घेणार आहे, मी केसांवर ती ट्रीटमेंट घेणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी बोलायला सुरुवात होते. प्रत्येकालाच आपले केस खूप प्रिय असतात ना, कारण ती आपली आयडेंटिटी असते. आणि या केसांचीच गॉन केस होण्याआधी त्याचं काय करायचं हे आज आपण डॉक्टरांना विचारणार आहोत. त्याआधी मी त्यांना आमंत्रित करते. हॅलो डॉक्टर. हॅलो शाल्मली, नमस्कार सगळ्यांना. हॅलो, गुड इव्हनिंग. सो आता ना 18व्या वेलनेस वेनसडे मध्ये या गॉन केसांची गॉन केस होऊ नये यासाठी काय करायचं हे आता तुम्ही आम्हाला सांगा. तर त्या निमित्ताने मी पहिला प्रश्न विचारते. आपल्या सर्वांना अत्यंत प्रिय असलेले आपल्या डोक्यावरचे केस आपल्याला का बरं सोडून जातात, म्हणजे केस गळायला का सुरुवात होते? केस गळण्याची कारणं आहेत तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर. आधी बाहेरची कारणं काय आहेत ती बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केसांची निगा न राखणं. कारण काहीही असो, आळस असो, पाण्याची कमतरता असो किंवा वेळ नसो, पण केस जे आठवड्यातनं 2 वेळा धुतले जायला पाहिजेत, त्याला नीट लावायला पाहिजे, व्यवस्थित वरचेवर विंचरले गेले पाहिजेत, किमान दिवसातनं 2 वेळा. ते काही होत नाही आणि त्यामुळे तिथेच केसांची हेल्थ गंडते. त्यानंतर बोरचं पाणी. बोरच्या पाण्यामध्ये क्षार जास्त असतात आणि त्यामुळे सुद्धा केस हे त्या पाण्याने धुतले तर चिकट होतात किंवा त्याचं टेक्स्चर बिघडतं. त्याशिवाय वारा लागल्यामुळे, उन्हात डायरेक्टली फिरल्यावर अतिशय घाम आल्याने सुद्धा केसांची हेल्थ बिघडते. याशिवाय वेगवेगळे कलर्स केस वेगवेगळ्या रंगाने रंगवणं किंवा विशिष्ट वयानंतर कंपल्सरी असलेला हेअर डाय, ही सगळी केस बिघडण्याची, ते केसांची हेल्थ बिघडण्याची आणि त्यामुळे ती गळण्याची कारणं आहेत. आणि होतं काय, केसांची मुळं ब्लॉक होतात आणि त्यामुळे बरेच वेळेला तिथपर्यंत नरिशमेंटच पोचत नाही आणि म्हणून सुद्धा केस हे गळायला लागतात. याशिवाय स्ट्रॉंग शॅम्पू वापरणं हे सुद्धा केस गळण्याचं एक कारण आहे. तर ही सगळी बाह्य कारणं जी आपल्या हातात असतात करेक्ट करणं, ती आहेत. ओके. हां, नाही, पण शरीराच्या आतील कारणं कुठली? बाह्य कारणं तर ठीक आहे, पण म्हणजे जे आपण खातो पितो त्याचाही केसांवर परिणाम होतो? निश्चितच होतो. यू आर व्हॉट यू ईट. मग केस काही त्याला अपवाद असणार आहेत का? आता बघा, जी काही कारणं, म्हणजे तू सुरुवातीला जे काही बोललीस ना, स्ट्रॉंग कॉफी आणि चिल्ड कोक आणि टँजी आईस टी, ही सगळी कारणं आहेत ना. हे काही तू फक्त ती कारणं आहेत हे काही तुला माहिती नव्हतं, पण ती कारणं ॲक्च्युली तूच सांगितलीस. थोडक्यात काय, आहार हा जर असमतोल असेल तर संपूर्ण हेल्थ काय आणि केसांची हेल्थ काय ती बिघडतेच. जंक फूड खाणं, भेळ, पाणीपुरी, चायनीज, चाट, चटपटा, या सगळ्यांनी पोट भरतं आणि मग हेल्दी जेवणाला पोटात जागा कुठे शिल्लक राहते. आयुर्वेदानुसार काय माहितीये का, की ज्या पदार्थांमध्ये मीठ जास्त प्रमाणात असतं किंवा तुमच्या खाण्यात मीठ जर जास्त प्रमाणात आलं तर त्यामुळे केस पांढरे होतात, केस गळतात, केसांना टक्कल पडतं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आयुर्वेद असं म्हणतो की चेहऱ्यावर सुरकुत्या सुद्धा लवकर पडतात. मग आता ज्याच्यामध्ये मीठ जास्त आहे असे कुठले पदार्थ आहेत? सगळे खारवलेले पदार्थ. लोणची, पापड, चायनीज, चाट, चटपटा, भेळपुरी, खारवलेले शेंगदाणे, कितीतरी आहेत जे आपल्याला एरवी आवडतात.
याशिवाय पित्तामुळे केस हे बिघडतात, गळायला सुरुवात होते किंवा लवकर पांढरे होतात. म्हणजे शरीरातलं पित्त वाढणं किंवा उष्णता वाढणं, वात वाढणं हे केसांच्या गळण्याचं अजून एक कारण आहे. तर अशा प्रकारे ही आहाराच्या बाबतीतली केसांची कारणं झाली केस गळण्याची. पण म्हणजे काय आता चटपटीत आणि चमचमीत पदार्थ, एस्पेशली पाणीपुरी मी काय कधी खायची नाही का, असं थोडी शक्य आहे का? पाणीपुरी भेळपासनं लांब ठेवणं अनेकांना हे अतिशय अवघड आहे, हे मलाही माहिती आहे. पण आपण जे पहिल्या एपिसोड्समध्ये म्हणलो, क्वांटिटी, क्वालिटी अँड फ्रिक्वेन्सी, शिवाय ह्या गोष्टी तुम्ही कधी खाताय, किती प्रमाणात खाताय आणि त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे त्या किती वेळा वारंवार खाताय हे खूप महत्त्वाचं आहे. जर यांनीच पोट जर तुम्ही भरलं तर हेल्दी पोटात जाणार कधी आणि केसांची हेल्थ वाढणार कशी? आणि सगळ्यात प्रॉब्लेम काय माहिती आहे का? इझी अवेलेबिलिटी अँड इझी टू बाय थिंग्स. आणि मग आम्ही हवं ते खाऊ, आम्हाला शक्य आहे खाणं, अवेलेबल आहे, सो वॉट. आणि मग आमचा नाद करायचा नाही, याच्यावर तुम्ही येऊन पोचता. ओके, नाही म्हणजे काय खायचं नाही ते कळलं, पण मी असंही ऐकलंय की आहारात कुठल्या गोष्टींची कमतरता असली तरी सुद्धा त्याचा केसांवर परिणाम होतो. कमतरता म्हणजे बेसिकली आजकाल जे फेमस आहेत त्या डेफिशियन्सीज. हो, अगदी बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचं, शरीरामध्ये लोह कमी पडलं आणि कॅल्शियम कमी पडलं तर केस गळायला सुरुवात होते. किंवा कोरडा आहार खाणं, नुसतीच सॅलड्स, नुसतं स्प्राउट्स खाणं, तेल तूप पुरेसं नसणं, आणि त्याबरोबरच किंवा त्याच्या विरुद्ध नुसतंच हाय कार्ब किंवा मैदा असलेले पिष्टमय पदार्थ, फॅटी फूड, जंक फूड खाणं हे सुद्धा कारण आहे. आहारामध्ये भाज्या पाहिजेत, सिझनल फळं पाहिजेत, तूप, लोणी, दूध, प्रथिनं यांचा पुरेसा समावेश पाहिजे. त्याबरोबर फायबर देखील योग्य प्रमाणात पाहिजे. कारण आपण म्हणतो ना, पोट साफ असेल तर संपूर्ण हेल्थ ही चांगली राहते. फायबरमुळे पोट साफ व्हायला मदत होते, त्यामुळे पचन व्यवस्थित होतं, पित्त किंवा इतर सर्व दोष रेग्युलेट होतात आणि त्यामुळे आपोआपच इनडायरेक्टली केसांची हेल्थ सुधारते. आता कुपोषण पण जबाबदार आहे बरं का. बऱ्याच जणांना खायला सकस असा आहार मिळत नाही. म्हणजे काय असतं, वडापाव आहे ना, हा स्वस्तात मिळणारा पदार्थ आहे जो सगळ्यात जास्त अनहेल्दी आहे असं आपण म्हणतो. पण दूध म्हणा, तूप म्हणा किंवा ड्रायफ्रुट्स म्हणा, ही जी गोष्ट आहे ही महाग असते. किंवा डाळी, मांसाहार, प्रथिनं हा महाग असतो आणि त्यामुळे तो खाल्ला जात नाही आणि त्यामुळे एक प्रकारचं कुपोषण आणि काही घटकांची कमतरता शरीरामध्ये निर्माण होते. हे पण केस गळण्याचे कारण आहे. स्त्रियांमध्ये विशेष करून डिलिव्हरी झाल्यावर म्हणजे प्रसूती झाल्यावर लोह आणि कॅल्शियमची गरज जेव्हा सर्वाधिक प्रमाणात असते त्यावेळी ते जर पुरेसं मिळालं नाही तर केस गळायला सुरुवात होते. आणि वाढीच्या वयात देखील लोह, कॅल्शियम, जीवनसत्व आणि प्रथिनं या सगळ्यांचं प्रमाण योग्य, पुरेसं असं असायला पाहिजे. अन्यथा त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर आणि केसावर पण होतो. काय आहे ना, हे सगळं ऐकून माझ्या डोक्याला भयंकर मुंगे आलेले आहेत. आता हे या केस गळण्यावर जर काही उपायच नसेल तर मात्र माझ्या आणि अनेकांच्या चिंतेचा विषय आहे हा. आणि सगळ्यांचे या चिंतेनेच केस गळायला लागतील ना. हो, अगदी बरोबर आहे. पण अजून एक महत्त्वाचा मुद्दा राहिला बरं का. केस गळण्याचे आपण वेगवेगळी कारणं जी पाहिली त्यामध्ये इतर आजारांचा एक परिणाम म्हणून सुद्धा केस गळायला लागतात. म्हणजे बरेच वेळा तुम्हाला पण अनेकांना अनुभव आलेला असेल की टायफॉइड झाला किंवा खूप मोठा ताप येऊन गेला, मलेरियासारखा वगैरे, डेंगीसारखा, किंवा अँटीबायोटिक किंवा तीव्र औषधं अतिशय जास्त प्रमाणात घेतली गेली तर त्यानंतर त्याचा परिणाम केस गळण्यामध्ये होतो. किंवा खूप प्रदीर्घ कालाचा आजार आहे आणि किंवा सर्जरीनंतर बरेच वेळेला केस गळणं होतं. आणि कॅन्सर असलेल्या पेशंटमध्ये केमोथेरपी हा जो उपाय केला जातो त्यामुळे सुद्धा केस गळतात. शाल्वलीने मला विचारलं की केस गळण्यावर उपाय काय? तर
केस गळण्यावरचा उपाय म्हणजे त्याच्या मागचं जे कारण आहे ते पहिलं दूर करणं हा पहिला महत्त्वाचा उपाय. आता बघा, लठ्ठ व्यक्ती ज्या असतात त्यांच्यामध्ये सुद्धा केस गळण्याचं प्रमाण अनेक वेळेला दिसतं. किंवा थायरॉइड असेल, थायरॉइडचा त्रास असलेल्यांमध्ये सुद्धा केस गळतात. तुम्हाला अजून एक सांगते जाता जाता मुद्दाम, डायबिटीसमध्ये ज्याला आयुर्वेदामध्ये प्रमेह असं म्हटलं जातं, त्यांनी प्रमेह पूर्वरूपामध्ये एक विशिष्ट लक्षण दिलंय केसांच्या बाबतीत. त्यामध्ये केसांमध्ये प्रचंड गुंता होणं आणि केस भराभर वाढणं हे डायबिटीसचं पूर्वरूप म्हणजे प्रमेहाचं पूर्वरूप सांगितलंय. आता तुम्ही म्हणाल केस भराभर वाढतात हे एक चांगलंच आहे की, पण तसं नाहीये मंडळी. केस भराभर वाढतात म्हणजे त्यांची लांबी वाढते किंवा नको तिथले केस वाढतात, पण मुळात केस हे पातळ व्हायला लागतात डायबिटीसच्या पेशंट्समध्ये, हे आपल्याला दिसतं. त्यात केसांमध्ये गुंता पण अतिशय जास्त दिसतो असं आयुर्वेद म्हणतो. आणि याशिवाय महत्त्वाचं कारण जे मानसिक ताण, चिंता, रात्री जागरण करणं किंवा मेंदूवर सतत ताण पडणारं काम करणं हे पण केसाच्या गळण्याचं प्रमुख कारण आहे. मग उपाय काय, तर आपण पहिल्यापासून बघूया बरं का. सगळ्यात महत्त्वाचं केसांची निगा राखणं आवश्यक आहे. म्हणजे निदान आठवड्यातनं 2 वेळा तरी तेलाला छान व्यवस्थित तेलाने मालिश करून ते केस दुसऱ्या दिवशी कोमट पाण्याने धुवायला पाहिजेत. कोमट पाण्याने का, आपल्याला जनरली गरम गरम पाण्याने आंघोळ करण्याची सवय असते, पण केस धुताना मात्र स्पेसिफिकली डोक्यावर गरम पाणी घेता कामा नये, त्यांनी केसांची हानी होते असं आयुर्वेद म्हणतो. त्यामुळे केस हे कोमट पाण्यानेच धुतले पाहिजेत. दुसरं असं आहे, शॅम्पू जर वापरत असाल तर तो शॅम्पू चांगला आहे ना, तुमच्या केसाला सूट होतोय ना, तरच तो वापरा. आणि डायल्यूट केलेला शॅम्पू वापरा. म्हणजे थोडासा शॅम्पू त्याच्यात पाणी मिक्स करायचं आणि ते द्रावण केसांना लावायचं. आता अनेकांचा समज असतो की शिकेकाई ही केसांसाठी चांगली आणि शॅम्पूपेक्षाही चांगली. इथे मात्र मला सगळ्यांना जागृत करावं असं वाटतं बरं का. शिकेकाईमुळे केस स्वच्छ होतात किंवा शिकेकाई रेठा आपल्याकडे परंपरेने वापरलं जातं हे सत्य आहे. पूर्वी बायकांच्या किंवा पुरुषांच्या डोक्याला भरपूर तेल लावलं जायचं आणि त्यानंतर हे शिकेकाईचं पाणी वापरलं जायचं. रोजच्या रोज तेल लावलं जायचं. केस धुतल्यानंतर सुद्धा तेल लावलं जायचं. हल्ली आपण केस धुतल्यावर तेल लावत नाही, तर फक्त न्हाण्याच्या आदल्या दिवशी तेल लावतो. आता शिकेकाई ही अत्यंत स्ट्रॉंग आहे. तुम्ही विचार करा, शिकेकाईने जर आपण तांब्याची भांडी चकचकीत करण्यासाठी जर शिकेकाई पूर्वी वापरत होतो, तर याचा अर्थ शिकेकाईमध्ये किती स्ट्रॉंग केमिकल असतील. आणि त्यामुळे शिकेकाई वापरताना ती पण योग्य प्रमाणात, त्याशिवाय त्याच्यामध्ये अनंत मूळ, बावचा किंवा संत्र्याच्या सालीची पावडर असे विशिष्ट घटक ज्याला आपण शिकेकाईचा मसाला म्हणतो ते मिक्स करूनच ती वापरावी हे चांगलं. रिठा जरी त्याच्यात घातला तरी त्याचं प्रमाण अत्यंत कमी किंवा योग्य असायला पाहिजे. ते जर जास्त झालं तर अक्षरशः शिकेकाईने धुतले तरी केस झाडूसारखे होतात. तेच प्रकार मेहंदीच्या बाबतीत पण आहे. मेहंदी लावल्यामुळे सुद्धा अनेकांचे केस खराट्यासारखे झालेले दिसतात आणि त्यामुळे हे पदार्थ जरी नैसर्गिक असले तरी कसे किती प्रमाणात वापरायचे हे शिकून घ्यायला लागतं. यानंतर हा झाला बाह्य उपाय. हेअर ड्रायर सुद्धा तुम्ही वरचेवर सतत वापरला तर केस कोरडे पडण्याची शक्यता असते, त्यातर पडतात. आहाराच्या बाबतीत बघू. आहारामध्ये केसांना चांगला असा आहार कुठला असं तुम्ही विचारलं तर पहिली गोष्ट म्हणजे समतोल आहार आणि चौरस आहार. आहारामध्ये फळं, भाज्या, पालेभाज्या, डाळी. फळं म्हणजे मी सीझनल फळं म्हणतीये बरं का. नाहीतर म्हणाल की तुम्ही फळं अनेक वेळेला नाही म्हणता, मग आता फळं कशी म्हणताय, तर सीझनमध्ये असणारी योग्य ती फळं, भाज्या, पालेभाज्या, डाळी, मांसाहार, दूध, कोशिंबिरी हे सगळे घटक यथायोग्य प्रमाणात त्यावेळी वापरले गेले पाहिजे. पण केसांच्या हेल्थसाठी जर विचाराल तर दूध म्हणजे गाईचं दूध, तूप ते म्हणजे ही लोणकढं तूप जे आपण घरी बनवतो ते, लोणी हे आवश्यक आहे. त्याप्रमाणेच गहू, मूग ही धान्य केसांसाठी छान आहेत. शिवाय खजूर, बदाम हे किंवा काळ्या मनुका,
ह्या गोष्टी केसांसाठी रेग्युलर खाण्यात ठेवल्या पाहिजेत. याबरोबरच तीळ आणि खोबरं हे 2 पदार्थ जे स्निग्ध पदार्थ आहेत ते केसांसाठी उत्तम आहेत. आपण खोबरेल तेल डोक्याला लावतो, तिळाचं तेल वापरतो, तसंच तिळाचं तेल आणि खोबरेल तेलाचा रेग्युलर वापर हा केसांसाठी खूपच चांगला आहे. म्हणजे तो बाह्य वापर पण असू दे किंवा पोटात घेणं पण असू दे. पण त्याचबरोबर तीळ, खोबरं हे पदार्थ चावून खाणं हे केसांसाठी लाभदायक होतात. सगळ्यात महत्त्वाचं, पित्त कमी करणारा, शरीरातली उष्णता कमी करणारा सात्विक आहार हा केसांसाठी पण उपयुक्त आहार आहे. काही औषधं सजेस्ट करते, काहींना माहिती असतील तरी काही अनुभूत किंवा आपण प्रूव्हन म्हणू ना ट्रीटमेंट, तशी सजेस्ट करते. जास्वंदीची फुलं असतात ना, पांढऱ्या जास्वंदीची फुलं, ती जर तुम्ही आणून ती मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस जर केसांच्या मुळाशी लावलात तर केस गळायचं प्रमाण कमी होतं. आता प्रत्येक वेळी जास्वंद कुठे मिळणार? मग जास्वंदीच्या फुलाचा रस काढा आणि त्याच्याबरोबर तेवढ्याच प्रमाणात खोबरेल तेल घाला आणि त्याचं सिद्ध तेल तयार करा. ते सुद्धा केसांसाठी उपयोगी आहे. याशिवाय माका, वडाच्या पारंब्या, आवळा यांनी सिद्ध केलेलं तेल केसांसाठी लाभदायक आहे. शिवाय नस्य, नाकामध्ये तर साजूक तुपाचे म्हणजे गाईच्या तुपाचे 2-2 थेंब जर तुम्ही सोडले तर त्यामुळे केस गळणं पण कमी होतं. अणुतेल म्हणून एक बाजारात मिळतं, अणुतेलाचं नस्य केलं तरीही चालतं. माका, शतावरी, ज्येष्ठमध, गुळवेल सत्व, अश्वगंधा ही जी औषधं आहेत, या वनस्पती आहेत, ह्या केसांसाठी उत्तम आहेत असं दिसून येतं. याशिवाय लोह आणि कॅल्शियम किंवा जीवनसत्व जिथे कमी असेल ती तिथे घ्यायला हरकत नाही. त्याचबरोबर जेव्हा आपण आहाराचा विचार करतो, औषधांचा विचार करतो, कारणं दूर करण्याचा विचार करतो, त्याप्रमाणे लाईफस्टाईलही महत्त्वाची आहे. आणि लाईफस्टाईल म्हणल्यावर पुरेशी झोप घेणं केसांसाठी अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर चिंता, मनावरचा ताण कमी करणं हे अत्यावश्यक आहे. त्यामुळे केस गळायचे थांबतात. आता आजारपणामुळे जर केस गळत असतील तर त्या आजाराचा उपचार करणं ही ट्रीटमेंट आहे. आणि समजा जर तीव्र औषधानंतर किंवा प्रदीर्घ आजारानंतर तुमचे केस गळत असतील तर तुम्ही सप्लिमेंट्स घ्या. लोह, कॅल्शियम, विटॅमिन्स याच्या गोळ्या काहीच हरकत नाही. च्यवनप्राश आहे तो घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मी मुद्दा मांडणार आहे तो म्हणजे ओबेसिटी कंट्रोल, स्थौल्य किंवा लठ्ठपणा. जर लठ्ठपणा हे जर केस गळण्याच्या मागचं कारण असेल किंवा लठ्ठ माणसांमध्ये जेव्हा केस गळलेले दिसतात त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रयत्न करा. आता तुम्ही म्हणाल लठ्ठपणा आणि केस गळणं याचा संबंध काय? सांगते. जेव्हा स्थौल्य म्हणजे लठ्ठपणा असतो तेव्हा तुम्ही जे खाता त्याचं चरबीत रूपांतर होतं. मग इतर घटक जे आहेत, बोन्स आहेत, मसल्स आहेत, रक्त आहे, त्याचं पोषण नीट होत नाही. आणि मग पोषण मूल्य केसांपर्यंत पोचण्याच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण होतो आणि शरीराचा बॅलन्स बिघडतो. ह्यासाठी तुम्हाला लठ्ठपणा कमी करायला हवा. अतिपोषण झाल्यामुळे जो काही लठ्ठपणा येतो त्यामुळे अतिपोषणानंतरचं होणारं हे एक प्रकारचं कुपोषणच असतं की फक्त चरबी वाढतीये आणि बाकीचे कुठलेच घटक वाढत नाही आहेत. त्यामुळे त्याची ट्रीटमेंट घेणं ही तेवढंच आवश्यक आहे. ओके, आय एम व्हेरी शुअर की काही जणांना मस्त टिप्स मिळाल्या असणार आहेत काळजी घेण्याच्या आणि मस्तपैकी त्या नोट डाऊन करून कोणी तर आता लगेच इम्प्लिमेंटही करायला लागणार आहे. तर आय होप तुम्हाला हा एपिसोड हेल्पफुल होता, त्याचा फायदा तुम्हाला होईल. आणि आता आपण प्रश्न घ्यायला सुरुवात करूयात. प्रश्न पडतातच आहेत, अजूनही कोणाला असतील तर त्यांनीही ते विचारावेत, म्हणजे मी त्या डॉक्टरांना विचारते. केस धुण्याआधी कांद्याचा रस आणि कढीपत्त्याची पाने लावणे कितपत योग्य आहे? अगदी योग्य आहे. अनेकांना त्याचा फायदा दिसतो.
त्यामुळे जरूर लावा. तसंच अंड्याचा कोणी पॅक करूनही लावायला सांगतात. जर तुम्हाला ते सूट होत असेल तर लावायला हरकत नाही. फक्त ते लावल्यावर जे काही केस चिकट होतात त्यानंतर धुणं किती जिकिरीचं आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल, पाणी भरपूर प्रमाणात असेल तर करायला काहीच हरकत नाही आणि ऑफकोर्स त्याचा फायदा दिसत असेल तर. हा, आणि आता मला एक्सपेक्टेड होताच हा प्रश्न. आता तर ज्या काही ट्रीटमेंट्स विषयी मी सुरुवातीला बोलले ना, त्या सगळ्या ट्रीटमेंट्सनी नंतर केस छान दिसतात की, म्हणजे कलर करणं, कॅरेटीन ट्रीटमेंट आणि व्हॉट नॉट. पण त्या सगळ्या ट्रीटमेंट्स ज्या माझे केस चांगले, ऑल द ट्रीटमेंट्स विच मेक माय हेअर लुक गुड, आर दे हेल्दी ऑर नो? देन लुक गुड की नाही? लुक गुड डझंट मीन इट इज ऑलवेज हेल्दी. त्यामुळे लुक गुड म्हणण्यापेक्षा बी गुड असं आपण म्हणूया. जसं मेकअप केल्यावर आपण छानच दिसतो, पण म्हणून तुम्ही रोज रोज मेकअप केलात तर स्किनवर परिणाम होतो, स्किन खराब होते. तेच केसांचं आहे. त्यामुळे दिसणं त्याला महत्त्व द्यायचं का दिसण्यापेक्षा असण्याला महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायचं. ओके. आणि अजून प्रश्न असा आहे की हा पण खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. एन्टँगलिंग म्हणजे केसाचा गुंता होणं हे तर बाह्य घटक, हा तर बाह्य घटक आहे, पण तो हार्मोनल इश्यू या अंतर्गत घटकाशी कसा अवलंबून आहे? याचं उत्तर मी नाही देऊ शकत. फक्त हे लक्षण किंवा एक ऑब्झर्वेशन म्हणून लक्षात आलेलं आहे. हा प्रश्न आपल्याला त्यातले जे केसांच्यावर संशोधन करणारे तज्ज्ञ आहेत त्यांना विचारायला लागेल. ओके. आणि हा पण प्रश्न ना खूप आजकालच्या मुलींना असतो, आणि ह्या विषयी युट्यूबवर सुद्धा खूप व्हिडिओ अवेलेबल आहेत आणि विविध मतांचे आहेत. हां, प्रश्न असा आहे, इज इट ट्रू दॅट यू शुडंट वॉश युअर हेअर वेन यू आर मेन्स्ट्रुएटिंग? हो, अनेक वेळेला असं सांगितलं जातं. पूर्वीपासून पण हे सांगितलं गेलेलं आहे की वेन यू आर मेन्स्ट्रुएटिंग यू शुड नॉट वॉश युअर हेअर. साधी गोष्ट आहे. एकीकडे मेन्स्ट्रुएशन म्हणजे काहीतरी बाहेर टाकत असतं शरीर. शरीर थकलेलं असतं, दमलेलं असतं. रक्तप्रवाह सगळा जास्त करून गर्भाशयाकडे जात असतो, आणि अशा वेळी तुम्ही केस धुणं आणि संपूर्ण शरीराला पुन्हा असं एक नर्व्स स्टिम्युलेट केल्यासारखं होणं हे जरा थोडंसं त्रासदायक होतं. विरुद्ध आहे. कारण तुम्ही जेव्हा केस धुता तेव्हा संपूर्ण शरीराला उत्तेजित करत असता, आणि खरं तर त्यावेळी विश्रांतीची जास्त गरज असते. त्यामुळे शक्यतो वेन यू आर मेन्स्ट्रुएटिंग हेवीली तुम्ही केस न धुणं हे जास्त योग्य आहे. अन्यथा थकवा येतो हे आपल्याला दिसतं. ब्लड फ्लोशी त्याचा काही संबंध आहे का? ब्लड फ्लो वाढताना दिसतो. ओके. नाही, मी असं ऐकलं आहे की जेव्हा आपण केस धुतो आणि आपले पिरियड्स चालू असतात तेव्हा ब्लड फ्लो जो युजली डाऊनवर्ड जायला पाहिजे तो केसांच्या दिशेने नाही, तसं काही होत नाही. उलट म्हणजे ब्लिडिंग वाढतं. ओके. ब्लिडिंग वाढतं. ओके. म्हणजे हा अनेक जणांचा जर कुठले व्हिडिओ बघून गैरसमज झाला असेल तर होपफुली तो आज दूर होईल. आयुर्वेदानी अति कोरळ्या केसांबद्दल काय सांगितलं आहे, हा पुढचा प्रश्न आहे. काही नाही, ते नॅचरल असतात, जेनेटिक आहे. त्यामुळे कुरळे केस किंवा घनदाट केस हे कफप्रकृतीचं लक्षण आहे. एवढंच सांगितलंय. सो त्यात चांगलं वाईट असं काही नाही. प्रत्येक केस, प्रत्येक ठेवण ही आपली आपली निसर्गाने बहाल केलेली देणगी आहे. ओके. आणि तुम्ही अणु तेल वगैरे याविषयी, स्पेसिफिक तेलांविषयी सांगितलंच, पण जी जेनेरिक तेल आहेत त्यातलं कुठलं तेल वापरावं? केसांसाठी खोबरेल तेल किंवा तिळाचं तेल. तिळाचं तेल पण काही आता विशिष्ट औषधी वनस्पती असतात, जसं माका आहे, ते तिळाच्या तेलात माक्याचा रस सिद्ध करून जे माक्याचं तेल आपण म्हणतो ते वापरावं. किंवा खोबरेल तेलात पण काही काही वनस्पतींचे रस सिद्ध करून ते सिद्ध तेल वापरणं. तर खोबरेल तेल किंवा तिळाचं तेल हे केसाला लावावं. ओके. अजून आलाच प्रश्न. अजूनही मंडळी प्रश्न टाकत राहा म्हणजे आपण ते विचारू शकू. कुरळ्या केसांचं जे विचारत होतं त्याविषयी आहे माझ्या मते हा प्रश्न. हल्ली अति कुरळ्या केसांची खूप वेगळ्या पद्धतीने काळजी घ्या असं सांगता आहेत, तर त्यामागचं कारण काय असेल? कारण कुरळे केस जेवढे असतील तेवढे ते जास्तीत जास्त गुंततात आणि गुंतलेले केस गळायला सुरुवात होते.
त्यामुळे त्याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. दुसरं असं की कुरळे केस हे खूप दाट असतात. अशामुळे घाम येणं, घामामुळे कोंडा वाढणं किंवा उवाणी लिखा होणं, खवडे होणं अशी इन्फेक्शन्स पण खूप प्रमाणात होण्याची शक्यता असते. म्हणून कुरळ्या केसांची विशेष काळजी घ्यायची. तुम्हाला कुरळ्या केसांचं नाही, केसांमध्ये कोंडा जर होत असेल तर एक सोपा उपाय सांगते. व्रणशोधक तेल म्हणून एक आयुर्वेदिक तेल मिळतं बाजारात. ते अगदी थोडंसं तुमच्या बोटांच्या टिप्सनी, फिंगर टिप्सनी जर तुमच्या केसांच्या मुळांशी लावलं आठवड्यातनं 2दा आणि त्यानंतर केस धुतलेत तर कोंडा कमी व्हायला मदत होते. ओके. पुढचा प्रश्न आलाच आहे आणि त्याला जोडून मी अजून एक प्रश्न विचारणार आहे. एनी सोल्युशन इन आयुर्वेद फॉर प्रिव्हेंटिंग ग्रेइंग ऑफ हेअर, हा पहिला प्रश्न. आणि दुसरं, आजकाल जास्त लवकर केस पांढरे होताना माझ्या मैत्रिणींमध्ये किंवा असं मला दिसतंय, तर त्याचं कारण काय असेल आणि ते थांबवायचं कसं? जे आपण सुरुवातीला म्हणलं केस गळण्याची कारणं, तीच कारणं केस पांढरे होण्याची पण आहेत. म्हणजे शरीरामध्ये पित्त किंवा उष्णता वाढत असेल किंवा मीठ हे अधिक प्रमाणात खाल्लं जात असेल किंवा आंबट, तिखट, खारट असे पदार्थ, चमचमीत, स्पायसी पदार्थ जर जास्त खाल्ले जात असतील, तुमच्या शरीरात उष्णता असेल, मेंदूला ताण असेल तर केस लवकर पांढरे होतात. आता तुम्हीच बघा, सध्या ही सगळी कारणं दिसतात अगदी यंग एजमध्ये. रोजच्या रोज काही आपण तेल लावत नाही, कारण आपली तशी हेअरस्टाईल सध्याची नाही आहे की तुम्ही रोजच्या रोज तेल लावाल आणि घट्ट वेणी घालाल किंवा आंबाडा घालाल. उलट आपल्याला केस मोकळे सोडायचे असतात. मग अशावेळी तेल आपलं तेवढं लावलं जात नाही. मेंदूला ताण आहे, प्रत्येकजण हल्ली खूप काम करतंय आणि मेंदूची कामं करतायत. याशिवाय चमचमीत आणि चटपटीत खाणं जास्त आहे. या सगळ्यांमुळे शरीरातलं पित्त आणि उष्णता वाढते आणि केस लवकर पांढरे होतात. आता त्याच्यावर उपाय काय? तर हे सगळं टाळणे, कमी करणे आणि सात्विक असा आहार घेणे. त्याप्रमाणेच मी मगाशी ज्या पदार्थांचा उल्लेख केला ते पदार्थ जास्तीत जास्त प्रमाणात खाण्यात ठेवायचे, म्हणजे आपण हे कमी करू शकू. पण जेव्हा अनुवंशिकतेमुळे केस लवकर पांढरे होतात किंवा टक्कल पडतं, त्यावेळी हे होणार आहे हे गृहीत धरून ते कमी करण्यासाठी आपण ह्या बाकीच्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे. ओके. माझ्या मते मगाशी पहिल्या प्रश्नात तुम्ही जे म्हणलात तेव्हा खूप जणांना एक इम्पॉर्टंट टेक अवे आहे. खूप जण त्यावेळेला नव्हते म्हणून मी तो रिपीट करते. यू आर व्हॉट यू ईट. तुम्ही नखशिखांत जसं खाणार आहात, ज्या पद्धतीने आहार करणार आहात, तसंच ते तुमची बॉडी दाखवणार आहे शरीर. म्हणजे हे असं म्हणता येईल. एनिवेज, पुढचा आपल्याला खूप प्रश्न आले, तर पुढचा प्रश्न घेते. आपण आयुर्वेदाने सांगितलेले उपाय ग्रेइंग ऑफ हेअर विषयी काही बोललो आहे ना? बोललो ना, हेच म्हणजे टाळणं, कारण आणि त्या गोष्टी टाळणं. पण झाल्यावर काय करावं? जनरली ना, केस पांढरे झाल्यावर, पांढरे झालेले केस काळे होणं हे खूप रेअरली होतं. काही जणांमध्ये दिसतं. म्हणजे मला एक 92 वर्षाचे आजोबा माहिती आहेत की त्यांच्या वयाच्या 92व्या वर्षी त्यांचे केस जे पांढरे पूर्ण झाले होते, चंदेरी, ते थोडेसे काळे व्हायला लागले होते. जेव्हा मी कारण विचारलं तेव्हा मला असं कळलं की नागरमोथा असतो ना, तो पाण्यात घालून ते पाणी ते कायम पित असत आणि त्यामुळे त्यांचे केस कायम म्हणजे शेवटी ते म्हातारे झाल्यावर, आणि त्यानंतर त्यांचे केस काळे दिसत होते. अजून एक म्हणजे काही अगदी लहान मुलांचे किंवा 11-12 वर्षाच्या मुलांचे केस जेव्हा पांढरे व्हायला लागतात तेव्हा त्यांची नरिशमेंट सुधारली की ते पुन्हा काळे होतात असं दिसतं. पण हे केस सर्वसाधारणपणे सगळ्यांमध्ये दिसत नाही. केस पांढरे झाले एजिंगमुळे की मग ते पुन्हा काळे होणं हे फक्त हेअर डायलाच शक्य होतं. ओके. अजून एक प्रश्न आलाय. जनरली 60च्या पुढे केस गळणं, टक्कल पडणं हे पुरुषाला अपरिहार्य आहे का? अनुवंशिकतेचा भाग हा जास्त आहे एज बरोबरच. जर तुमच्या कुटुंबात तशी हिस्ट्री असेल तर होऊ शकतं, नसेल तर नाही. अनेक लोक अशी असतात की वयाच्या 85व्या वर्षी किंवा 87व्या वर्षी सुद्धा डोक्यावर सगळे केस शाबूत असतात. पण हा
वैयक्तिकरित्या हा प्रश्न आहे, सगळ्यांच्याच बाबतीत ते होतं असं नाही. ओके. उवांसाठी पोटांतून काही औषध घ्यावं लागतं का? पोटापेक्षाही बाह्य उपचार हा जास्त महत्त्वाचा आहे. ते लायसिल वगैरे औषधं आहेत, ती जर तुम्ही त्यांनी सांगितलेल्या कोर्सप्रमाणे जर ती लावली आणि शॅम्पू केला तर डेफिनेटली त्यांनी फरक पडतो. किंवा आयुर्वेदामध्ये सीताफळाच्या बियांचं चूर्ण हे आदल्या दिवशी केसांना लावायचं आणि दुसऱ्या दिवशी केस धुवायचे, हा एक उपाय सांगितलेला आहे आणि तो करायला लागतो. जर तुम्हाला खूप जास्त घाम येत असेल सतत आणि चिकट केस होत असतील आणि त्यामुळे केसांमध्ये उवालिखा होत असतील तर ते कंट्रोल करण्यासाठी पोटामध्ये औषध तुम्ही घ्यायला पाहिजे. उवालिखा मारण्यासाठी पोटामध्ये औषधाची गरज नाही, त्यासाठी तुम्हाला बाह्योपचार गरजेचे आहेत. ओके. तो लेप आपण जो बोलला त्याविषयीच पुढचा म्हणजे तसाच साधारण आहे हा प्रश्न. केसांना दही आणि लिंबाचा रस लावला तर काय होतं? दही आणि लिंबू हे दोन्हीही अम्ल रसाचे आहेत आणि अम्लता म्हणजे ठीक आहे, लिंबू लावल्यावर केस मऊ होतात, अनेकांना तो कोंडा त्याच्यामुळे कमी होताना दिसतो, नाही असं नाही, पण काही जणांना ती अम्लता सहन होत नाही आणि त्यामुळे काही वेळा जरी कोंडा कमी होत असला तरी केस गळणं किंवा चक्कर येणं अशी काही लक्षणं काही जणांमध्ये दिसतात. ओके. एक अजून प्रश्न आहे. आर मदर्स अँड ग्रँड मदर्स यूज टू अप्लाय ऑइल आफ्टर बाथ एव्हरी डे ऑन अ डेली बेसिस. वाय इज इट वाय मस्ट बी दे डुईंग इट आणि इज इट राईट आणि वाय इज इट नॉट फॉलोड टुडे? हां, सगळ्यात महत्त्वाचं, केसांना तेल लावलंच गेलं पाहिजे तरच केस व्यवस्थित राहतात, हा पूर्णतः समज पहिल्यापासून आपल्याकडे आहे आणि तो बरोबर आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं त्या बायका जी हेअरस्टाईल करायच्या म्हणजे वेणी घालणं, आंबाडा घालणं, खोपा घालणं, त्यासाठी जर केस व्यवस्थित बसायला हवे असतील तर त्या केसांना तेल लावणं गरजेचं असायचं. अन्यथा ते केस एकदम भुरभुरे होणं किंवा उडणं, यामध्ये ती हेअरस्टाईल त्यांची व्यवस्थित होत नव्हती आणि तशी हेअरस्टाईल आता आपण करत नाही. आवर हेअरस्टाईल डिमांड्स नॉन ऑइली हेअर म्हणून आपण ती वापरत नाही. अन्यथा आपण जर आज वेणी किंवा आंबाडा घालायला लागलो तर आपणही रोज तेल लावू आणि त्याची गरज भासेल आणि त्यामुळे केस पण चांगले राहतील. नाही, पण म्हणून जर कोणी असं ठरवलं की तेलामुळे केस तेल लावल्याने चांगले होतात म्हणून मी रोज रात्री केसाला तेल लावून झोपीन आणि दिवसा रोज सकाळी उठून केस धुईन, तेही चुकीचं आहे. ते खूपच चुकीचं आहे. ते खूप चुकीचं आहे. आणि दुसरं असं की तेल लावून 8-8 दिवस जर तुम्ही केस धुतले नाहीत तर केसामध्ये प्रचंड मळ, घाण ही सगळी अट्रॅक्ट होते, धूळ बसते आणि त्यांनी केसांचं नुकसान अजून जास्त होतं, केस अजून जास्त गळतात, त्यामुळे तेही चुकीचं आहे. ओके. अजून कोणाला आहेत का काही प्रश्न तर त्यांनी ते विचारावेत, म्हणजे मी तसे ते डॉक्टरांना विचारू शकेन. आज आपल्याला एकदम सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय होता आपले केस, त्यामुळे प्रश्नही खूप आले आणि असेच यायलाच हवेत. म्हणजे तुम्ही सगळे विचाराच आम्हाला, अजून विषयही सुचवा. प्रश्न माझ्या मते अजून नाही येते. या केसांची आपल्या गॉन केस होऊ नये म्हणून सगळ्या अपतेष्टांना, मित्रमंडळींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांच्या केसांची निगा कशी राखायची याविषयीचा एक टिप्स याविषयीच्या पोहोचतील. अजून माझ्या मते आत्ता कोणी प्रश्न विचारलेला नाही आहे म्हणून आपण इथे थांबतो आहोत. मागच्या आठवड्यातले 2 प्रश्न आणि अजून जर ह्या व्हिडिओ खाली काही प्रश्न आले तर आपण ते पुढच्या आठवड्यात घेऊच. पुढच्या आठवड्यातही असाच एक बराच इंटरेस्टिंग आणि जिव्हाळ्याचा विषय घेऊन आम्ही येतोच आहोत. त्यामुळे पुढच्या आठवड्यात 8:45 वाजता बुधवारी वेलनेस वेनसडेमध्ये आपण सगळे भेटूयात. शुभरात्री सगळ्यांना.